हॅलो फ्रेंड, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत स्ट्रेट पॅन्ट. तर मी तुम्हाला इथे स्ट्रेट पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवणार आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सिम्पलही आहे. आणि ही पॅन्ट तुम्ही एकदा स्टिच केल्याच्यानंतर घातल्याच्यानंतर वरतीही जाणार नाही, एकदम छानपैकी बसून जाते. चला बघूया. तर माझं इथे आहे 2 मीटर कपडा. तर मी सगळ्यात पहिले एकाच बाजूने घेतलेलं आहे 2 इंच आणि ते आपण इथे बेल्ट बनवून घेतो. त्याच्यासाठी 2 इंच सोडलेलं आहे आणि खाली आपल्याला पूर्ण हाईट घ्यायची आहे. आपली जी रेग्युलर रेडी आहे, तर माझी फुल हाईट आहे 36 इंच. मी तिच्यामध्ये 2 इंच प्लस करणार आहे. 36 प्लस 2 इंच करणार आहे. मी तुम्हाला मेजरमेंट पण स्क्रीनवर दिलेलं आहे. ते तुमचं जेवढं मेजरमेंट असेल तुम्हाला ते तिच्यामध्ये प्लस ॲड करायचं आहे. 30 असेल तर 32 टाकायचं आहे. माझं 36 आहे तर मी 38 टाकणार आहे. 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहेत. 2 इंच याच्यासाठी का आपण जे खाली फोल्ड करून घेतो ना, त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा पाहिजे असतं. तर हे घेतलेलं आहे आपण 2 इंच. आता ते घेतल्याच्यानंतर आता प्रत्येक वेळेस काय होतं की कधी कुणी छोटा फोल्ड करतं, कुणी मोठा फोल्ड करतं. त्याच्या हिशोबाने हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. नॉर्मली जर छोटा फोल्ड द्यायचा असेल तर तुम्ही 1.5 इंच वाढवलं तरी चालतं आणि जर तुमचा मोठा फोल्ड असेल तर 2 इंच वाढवलं तरी हरकत नाही. तर आता आपण इथे घेतलेली आहे हाईट आणि ती पण आपण इथे याला मार्किंग करून घेऊया. जे 2 इंच सोडलेलं होतं आपण तिथे एक पूर्ण हाईटचं आणि एक 2 इंचाचं असं आपण 2 लाईन मार्किंग करणार आहोत. हे थोडंसं माझ्याकडनं डार्क मार्किंग झालेलं नाही आहे. ही मला नंतर लक्षात आलं मी केलेलं आहे व्हाईटनी मार्किंग. तर तुम्ही थोडंसं व्हिडिओ लक्षपूर्वक बघू शकता. स्टिचिंग तुम्ही जेव्हा पॅन्ट कटिंग करताय त्यावेळेस थोडंसं. तरीही मी मेजरमेंट पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे तिथे मी स्क्रीनवर दिलेलं आहे. तर आपल्याला हे थोडंसं मी इथे डार्क करून घेते आहे जेणेकरून तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला आपण जिथे हाईट घेतलेली होती म्हणजे 2 इंच सोडलेलं होतं तिथून आपल्याला काय करायचं आहे, हिप राऊंडचा 4th पार्ट घ्यायचा आहे प्लस 2 इंच. आता हिप राऊंडचा 4th पार्ट पण आहे, हिप राऊंड पण आहे माझं. जे हिप राऊंड म्हणजे सीट घेर ते आहे माझं 36. त्याचा मी 4th पार्ट केला तो येतो 9 प्लस 2 इंच. आपल्याला इथे तुमचं पहिले मी जसं सांगितलं असं कितीही हिप राऊंड असेल 40 असेल तर त्याचा 4th पार्ट घ्यायचा आहे म्हणजे चौथा भाग. मराठीमध्ये जर म्हटलं तर 4th असेल तर 4 इंच, 30 असेल तर 3 इंच, म्हणजे 30 असेल तर त्याचाही तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. 40 असेल तर 10 इंच प्लस 2 इंच त्या पद्धतीनंच आपण घेतलेलं आहे. जिथून 2 इंच आपण वरती घेतलं होतं तिथूनच खाली आपल्याला ही क्रॉच लाईन घ्यायची आहे. तर क्रॉच लाईनसाठी जसं आपण वरती घेतलं होतं हिप राऊंडचा चौथा पार्ट, तसंच क्रॉस लाईनसाठी घ्यायचा आहे हिप राऊंडचा तिसरा पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे 36/3 जे आन्सर येईल ते तुम्हाला खाली क्रॉस लाईनला टाकायचं आहे आणि 2 इंच समोर घ्यायचं आहे आपल्याला असा कर्व शेप देण्यासाठी, मार्क करण्यासाठी. तर आता इथे आपल्याला याचं मिडल काढून घ्यायचं आहे. क्रॉस लाईनची मार्किंग ते फोड भागापर्यंत. तर हा मिडल मी जो काढलेला आहे तो इथे घेणं म्हणजे आवश्यक नाही, पण इथलं आपल्याला मिडल काढायचं जेणेकरून आपल्याला खाली त्याचा मिडल भेटेल. तर इथे 6.5 आलं होतं माझं, तर मी खाली पण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे 6.5चं. म्हणजे मिडल भेटलेलं आहे आपल्याला. आपल्या पॅन्टचा मिडल काढायचा आहे क्रॉस लाईनपासून. त्या मिडललाच खाली मध्ये मार्किंग करायची आहे आणि मार्किंगच्या बाजूला आपलं जेवढं आपल्याला बॉटम ठेवायचं आहे 14चं बॉटम ठेवायचं आहे. तर मी 3.5 म्हणजे 7, तर 7चा म्हणजे 14चा हाफ घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता 14चा हाफ मी दोन्हीकडून 3.5 प्लस 7 होणार आहे. म्हणजे जे पहिलं मार्किंग केलेलं होतं त्याच्या दोन्ही बाजूने आपण 3.5 इंचनी मार्किंग करून घेतलेली आहे. ह्याचा मिडल घेऊन आपण इथे मार्किंग केलेली आहे. तर त्याचा आपल्याला तिथे जिथे आपण मिडल घेतलं तर तिथे आपल्याला एक नॉक द्यायचा आहे म्हणजे शेप देण्यासाठी व्यवस्थित. या क्रॉस लाईनपासून आपल्याला असा क्रॉस शेप द्यायचा आहे आणि इकडे पण ह्या जिथे आपण मिडल घेतलं होतं तिथून आपल्याला अशा पद्धतीचा शेप द्यायचा आहे. तर आता मी काय करते, मी पहिले 4 ठेवलेलं होता. आपल्याला एक सिंगल म्हणजे डबलच कटिंग करायचे आहे. माझा 4 कपडा होता तो मी काढून घेतला आणि डबल जो कपडा आहे म्हणजे डबल फोड मी पहिले होता 4 मला डबलच फोड निघला पाहिजे. म्हणजे फक्त आपल्याला ही जी कटिंग आहे ती फ्रंटची कटिंग आहे आपली, म्हणजे समोरचेच पायाची कटिंग आहे, बॅक साईडचं नाही. त्याच्यामुळे आपल्याला असे 2च पार्ट निघाले पाहिजे. 4 पार्ट काढायचे नाही, 2च पार्ट. आणि आता आपण याच्यावर जे काढणार आहोत ते आहे एक्स्ट्रावाले 2 पार्ट म्हणजे बॅक साईडचे. तर हे आपण इथे अशा पद्धतीने काढणार आहोत. आता मी हे जी पाठीमाग फ्रंटवाली जी कटिंग होती तीच आपण त्या कपड्यावर ठेवून घेणार आहोत.
तुम्हाला जसं म्हणजे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही तसं ठेवून घेऊ शकता. आता माझं इथे मला ॲक्युरेट भेटलेलं आहे. उलट मला 2 इंच एक्स्ट्रा पाहिजे होतं, ते भेटत नाही आहे, म्हणून मी बेल्टचा 2 इंच कमी केलेला आहे. जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला कमी करायची गरज नाही. जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा नसेल तर असंही तुम्ही 2 इंच कमी करू शकता, कारण की आपल्याला अजून वरती 2 इंच वाढवायचं होतं. म्हणून मी काहीच नाही, फक्त बेल्टसाठी जे 2 इंच घेतलं होतं ते मी कमी करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता वरच्या साईडनं मी कट करून घेतलं, जे 2 इंचचं मार्किंग होतं ते. आपल्याला बेल्ट एक्स्ट्रा लावावं लागणार, बाकी फरक काहीच नाही. आता आपण ही जी क्रॉस लाईन वगैरे शेप आहे, त्या शेपच्या साईडनं मी प्रत्येक 2-2 इंच वाढवलेलं आहे. फक्त आपल्याला क्रॉस लाईनच्या शेपनीच वाढवायचं आहे. इकडची बाजू आपली सेम टू सेम ॲज इट इज आहे, मी सेम शेपमध्ये कट करून घेतली. आपल्याला सगळ्या बाजूनी 2-2 इंच वाढवायचं आहे. वरती हाईटला पण 2 इंच ठेवायचं आहे आणि क्रॉस लाईनच्या बाजूनी 2 इंच. फक्त आपल्याला हाईटला जे 2 इंच ठेवलं मी वरती, ते आपल्याला असं क्रॉस मार्किंग करायचं आहे. जिथे मी स्केल ठेवून मार्किंग करते ना, त्या पद्धतीने आपल्याला, म्हणजे एका कॉर्नरकडनं 2 इंच असलं पाहिजे. आपण जो मिडलला भाग येणार आहे आपल्या फ्रंटला बाजूला, तिथे आपलं 2 इंच राहणार नाही, असं आपल्याला क्रॉस मार्किंग करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी इथे कशी कटिंग केलेली आहे, तुम्हाला मी परत एकदा दाखवते. इथे आपल्याला असं क्रॉस करायचं आहे. आता आपण घेऊया हे दोन्ही पार्ट बाजूला करून. त्याच्यानंतर जे क्रॉस लाईन आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही पार्टचे म्हणजे वेगवेगळे करायचे नाही, जसे आपण शिवलेले होते तेच फ्रंटचे फ्रंट आणि बॅकचे बॅक, तर दोन्ही याला आपण शिलाई मारून घेऊया. तर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे क्रॉस लाईनला दोन्ही पण. तर ती मारल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे एकावर एक ठेवून बघायचं आहे व्यवस्थित आली का आपली. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपले क्रॉस लाईन पण व्यवस्थित आलेले आहे. आता आपल्याला अशा एकमेकावर ठेवून साईडच्या बाजूच्या आपल्याला इथे शिलाई मारायची आहे, स्टिच मारून घ्यायची आहे. बाजूला जे ओपन भाग आहे साईडचा, तो मी क्रॉस लाईनचा नाही, अगोदर आपला जो स्ट्रेट भाग आहे साईडचा त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एका साईडने मारून घेतली, आपल्याला सेम दुसऱ्या पण साईडनं मारायचे आहे. पण मी इथे पॉकेट बनवायचं आहे, तर म्हणून मी पॉकेटचं मेजरमेंट काढून घेते आहे. आपल्याला इथे पॉकेट बनवायचं आहे, तर मी हाईटला घेतलेलं आहे 13 आणि रुंदीला आहे माझं 5.5 इंच. तुम्ही तुमच्या हिशोबाने हाईटला वगैरे घेऊ शकता, असं काही नाही की परफेक्ट हेच मेजरमेंट. फक्त आपल्याला पॉकेट कसं पाहिजे त्याच्या हिशोबाने. पण तुम्ही कॅज्युअली एवढ्या साईजचं केलं तरी हरकत नाही. 6 आणि 13 असंही केलं तरी हरकत नाही. 5.5 किंवा 13 असंही केलं तरी काही प्रॉब्लेम. पण ॲटलिस्ट फोन बसला पाहिजे एवढं तर आपण पॉकेट बनवतो. तर हे माझा फोल्ड भाग होता इकडच्या साईडनं, आणि हा जो ओपन भाग होता तो मी पॅन्टवर ठेवलेला आहे ओपन भाग. आणि इथे माझा बेल्ट नसल्यामुळे मी वरतून लावत आहे. तुमच्याकडे जर तुम्ही बेल्टचं मेजरमेंट तसंच ठेवलं असेल तर वरती 2 इंच सोडायचं आहे बेल्टचं आणि त्याच्या खालून पॉकेट लावायचं आहे. मी जे इथे बेल्ट नसल्यामुळे मी डायरेक्टली वरतीपासून स्टार्ट केलेलं आहे. तर आपण मध्ये 5 इंच सोडलेलं आहे आणि तिथून आपल्याला तिथे अशी स्क्वेअर शेपमध्ये स्टिच मारायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अशी आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये मी स्टिच मारून घेतली आणि एक भाग खाली करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा भाग खाली केल्याच्यानंतर इथे आपण जो भाग ओपन आहे तिथे आपण स्टिच मारून घेणार आहोत. ती मारल्याच्यानंतर आपला पॉकेट जे आहे खालच्या साईडनं पूर्ण पॅक झालेला आहे आणि एक साईड पॅक झालेली आहे. आता आपल्याला दुसरा पार्ट त्याच्यावर ठेवून स्टिच मारून घ्यायची आहे. तर आपण इथे स्टिच मारून घेतलेली आहे आणि आपल्याला आता खालचा जो बॉटम आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी बॉटम फोल्ड करून घेतलेला आहे. तो बॉटम फोल्ड केल्याच्यानंतर आता मी जे आहे ते खालचं क्रॉस लाईनपर्यंत आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. म्हणजे क्रॉस लाईनचा जो भाग असतो तो बॉटम ते क्रॉस लाईन म्हणजे एका पायाचा बॉटम ते दुसऱ्या पायाचा बॉटमपर्यंत आपल्याला अखंड एक स्टिच मारून घ्यायची आहे इथे. तुम्ही ते बघता या पद्धतीने डायरेक्टली मी इथे स्टिच मारून घेतलेली आहे. तर आपली ही झालेली आहे पॅन्ट. आता आपल्याला लावायचं आहे बेल्ट. तर आपल्याला बेल्ट लावण्यासाठी काय करायचं, हे बघा इथे मी पॉकेट पण रेडी करून घेतलेलं आहे. बेल्ट लावण्यासाठी मी काढलेली आहे 4 इंचाची पट्टी. मला जे 2 इंचाचा बेल्ट बनवायचा होता म्हणून मी दुसरी पट्टी घेतलेली आहे 4 इंचाची आणि ती पूर्ण मी पॅन्टला अटॅच करणार आहे. आता हे एक्स्ट्राच झालं काम मला, कारण की माझ्याकडे थोडासा कपडा हाईटला कमी पडला त्याच्यामुळे, नाहीतर आपल्या पॅन्टमध्येच बेल्ट होऊन जातो. तर हेही एक तुम्हाला आयडिया येऊन जाते की तसं हाईट कमी असेल तर कसं बेल्ट लावायचं आहे. तर वेगळी पट्टी काढायची आहे बेल्टच्या हिशोबाने. आता आपल्याला असं एक फोल्ड करून घेऊन याच्यावर अटॅच करायचं आहे, जसं आपण कमरेला याला घागऱ्याला बेल्ट वगैरे लावतो त्या टाईपमध्ये मी पूर्ण पट्टी त्याला अटॅच करून घेतलेली आहे.
फोल्ड मारून त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे इलेस्टिक. तर मी आपण जी पॅनची एक दोरी ओवतो त्या टाईपमध्ये इलेस्टिक आपण इथे ओवून घेणार आहोत पूर्ण. आणि इलेस्टिकवरती आपल्याला पूर्ण नंतर स्टिच मारून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपली पूर्ण इलेस्टिक ओवून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण इलेस्टिक ठेवणार आहोत. बाकीची कट करून घेऊन आतमध्ये जो कपडा उरतो त्याच्यावर आपण स्टिच मारून घेणार आहोत. हे एक्स्ट्रा फक्त इलेस्टिकमुळं तुम्हाला थोडंसं हार्ड जातं, नाही तर ही पॅन्ट खूप इझी आहे. ते पण मला तुम्हाला सवय लागून गेली किंवा मग या पद्धतीने जर तुम्ही बनवली ती पण खूप इझी जाईल. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने रेडी झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.